नमस्कार, आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। कोंढणपूर येथील कोंढणपूर तालुका हवेली ते रांजे तालुका भोर या दरम्यानचा सुमारे 3 किलोमीटरचा पाणंद रस्ता हा गेल्या 40 ते 50 वर्षांपासून बंद होता। जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने व तहसीलदार किरण सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या मागणीनुसार खेड शिवापूरचे मंडलाधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला, कोंढणपूरचे तलाठी देवेंद्र शिंदे व गाऊडदराचे तलाठी संकेत बेरड पाटील यांनी हा रस्ता बुधवारी दिनांक 19 खुला केला। त्यामुळे गावकऱ्यांनी आनंद साजरा करत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे आभार मानले। कोंढणपूर तालुका हवेली ते रांजे तालुका भोर या दरम्यानचा रस्ता खुला करताना महसूल विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। सदरची कार्यवाही जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मंडलाधिकारी यांनी धडक कारवाई केली। या कारवाईने हवेली तालुक्यातील 3 किलोमीटर लांबीचा प्रत्यक्ष रस्ता खुला झाला। मुख्यमंत्री कार्यालय 100 दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शेत रस्ता पाणंद रस्ता योजनेअंतर्गत सर्वात जास्त लांबीचा रस्ता या कारवाईमुळे खुला करण्यात आला आहे। गेल्या 50 वर्षांपासून या दरम्यानच्या रस्त्यावर काहींनी अतिक्रमण केले होते, त्यामुळे हा रस्ता बंद होता। यामुळे कोंढणपूरला येणाऱ्या भाविकांची तसेच शेतकऱ्यांची शेतात जगण्यासाठी गैरसोय होत होती। याची दखल मुख्यमंत्री यांच्या आदेशान्वये 100 दिवसांतील कार्यक्रमांतर्गत हा एक महत्त्वाचा प्रकल्प होता। शेत रस्ते व पाणंद रस्ते मोकळे करणे, त्यापैकी बुधवारी हा रस्ता मोकळा करण्यात आला। खेड शिवापूरचे मंडलाधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला व त्यांच्या मंडळातील ग्राम महसूल अधिकारी यांनी कारवाई केली। पाणंद रस्ता मोकळा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। गेल्या अनेक वर्षापासूनचा आपला हक्काचा रस्ता मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। उपस्थित गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाचे व कोंढणपूरचे तलाठी देवेंद्र शिंदे यांचे आभार व्यक्त केले। महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।